नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्पीकर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम ह्या युट्यूब चॅनलवर। मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आपण घेणार आहोत सामान्य विज्ञानाचे अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज, ज्यामध्ये आजचा लेक्चर नंबर असणार आहे 36। यामध्ये आपण आरआरबी, एनटीपीसी, एलपी आणि ग्रुप डी सारख्या सगळ्या एक्झामसाठी सामान्य विज्ञान शिकत आहोत। प्रत्येक टॉपिक जे आहे तुम्हाला जीवशास्त्र, रसायन आणि भौतिक त्यामध्ये येणारे जे संभाव्य क्वेश्चन आहे ते आपण इथे बघणार आहोत। म्हणून लेक्चरला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि सगळ्यात आधी सेशनच्या लिंकला सगळ्या ग्रुपमध्ये आपल्या सगळ्या फ्रेंडकडे शेअर करून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला। तर व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे। ज्यांनाही आन्सर येत असतील त्यांनी ऑफलाईन कमेंट करून आपले आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। ओके, तर बघा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिलेला आहे। आता हा क्वेश्चन आहे शोधशास्त्रज्ञातून, किंवा तुम्ही याला आम्ल आम्लारी मधून सुद्धा काय म्हणू शकतात की हा आम्ल आम्लारी मधून आलेला क्वेश्चन सुद्धा आहे, म्हणजे ऍसिड अँड बेस मधून। ठीक आहे, म्हणजे रसायनशास्त्र मीन्स केमिस्ट्री मधून आलेला क्वेश्चन आहे। ओके, तर बघा पीएच स्केलचे शोधक कोण आहे? पीएच स्केल म्हणजे ज्याच्यामध्ये आपण कुठल्याही द्रावणाला म्हणजे कुठल्याही सोल्युशनला एक तर तो ऍसिड असेल किंवा बेस असेल, हे जर आपल्याला मोजता येत असेल तर ते मोजण्यासाठी पीएच चा वापर केला जातो। तर पीएच चा फुल फॉर्म काय आहे? पॉवर ऑफ हायड्रोजन। काय? पॉवर ऑफ हायड्रोजन। एखाद्या द्रावणामध्ये किती हायड्रोजन आयन आहे यांना मेजर करायचं, याला आपण काय म्हणतो? पॉवर ऑफ हायड्रोजन किंवा पीएच म्हणतो। मग अशा पीएच चा शोध कोणी लावलेला आहे? बघा तुम्हाला पूर्ण दिलेले आहेत ऑप्शन, याच्यामध्ये एक ऑप्शन तुम्हाला काय करायचं आहे? गेस करायचा आहे। ठीक आहे, ज्याला आन्सर येत असेल त्याने ऑफलाईन कमेंट करून आन्सर करायचा प्रयत्न करायचा आहे। प्रत्येकाने सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचंय। सेशनला प्रत्येकाने लाईक करून घ्यायचं आहे। तर इथे आपला आन्सर काय येणार आहे? पर्याय नंबर पहिला योग्य, सोरेन्सेन। आता हे जे सोरेन्सेन आहे हे जे शास्त्रज्ञ होते, यांनी रसायनशास्त्रामध्ये पीएच स्केलचा शोध लावलेला आहे। पीएच स्केलचे शोधकर्ता आहे। ठीक आहे, यामध्ये पीएच स्केलचा विचार केला तर 0 पासून 14 पर्यंत आपल्याला नंबर दिसतात। त्यामध्ये बघा 7 जो आहे तो उदासीन असतो। ठीक आहे, उदासीन म्हणजे ना ऍसिड ना बेस। आता याचा उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्ही मीठ घेऊ शकतात, NaCl। ओके, हे ऍसिडही नाहीये बेसही नाहीये। 1 पासून 6.9 पर्यंत ऍसिड असतं म्हणजे आम्ल, तर 7.1 पासून 14 पर्यंत बेस म्हणजे काय? आम्लारी असतो। ठीक आहे, पीएच अशा पद्धतीने मोजला जातो। ऍसिड मध्ये H+ आयन्स असतात, त्याला तुम्ही काय म्हणतात? H+ आयन्स म्हणतात। ओके, आणि जो बेस असेल तर बेस मध्ये OH- आयन असतात, याच्यावरती प्रश्न विचारले जातात। सो ह्या प्रश्नामध्ये आपले 2 क्वेश्चन कंप्लीट होतात। पहिले तर पीएच चा शोध करता, त्याच्यानंतर पीएच मापन श्रेणीतले आकडे, त्यानंतर 7 हा जो आहे तो न्यूट्रलला असतो, आणि ऍसिड आणि बेस मध्ये काय काय असतं। जसं की ऍसिडची जी चव आहे ती आंबट असते। ठीक आहे, आणि बेसची कशी असते? तुरट। म्हणजे ज्याला आपले 3-4 क्वेश्चन इथे कंप्लीट होऊ शकतात। व्यवस्थित अभ्यास करा, हे नोट डाऊन करायचंय। ओके, तर जाऊया पुढच्या प्रश्नावरती। पुढचा प्रश्न दिलेला आहे मिथाइल ऑरेंज म्हणजे नारंगी। ठीक आहे, मिथाइल ऑरेंज डॅश डॅश आहे। आता मिथाइल ऑरेंज हे सुद्धा पीएच इंडिकेटर आहे। जसं की आपण प्रयोगशाळेमध्ये सगळ्यात जास्त पद्धतीने लिटमसचा वापर करतोय ना, लिटमस कागदाचा वापर आपण खूप जास्त केलेला असतो प्रयोगशाळेमध्ये। बट तुम्ही मिथाइल ऑरेंज घेऊ शकतात, किंवा जे द्रव रूपामध्ये असतो त्याला सुद्धा आपण पीएच इंडिकेटर म्हणून यूज करू शकतो। ओके, तर हे काय करेल? तर पीएच बघायचा असेल तर मिथाइल ऑरेंजचा कलर कसा होणार आहे? ठीक आहे, अम्लीय माध्यमात पिवळा आणि अल्कधर्मीमध्ये गुलाबी। म्हणजे जो ऍसिड असेल तर तो येलो मध्ये बदलेल, किंवा जो तो बेस असेल तर तो पिंक होऊन जाईल। ठीक आहे, तसंच आम्लीय माध्यमात रंगहीन आणि अल्कधर्मीमध्ये गुलाबी। आम्लीय मध्ये गुलाबी, अल्कधर्मीमध्ये रंगहीन। नंतर अम्लीय मध्ये म्हणजे ऍसिड मध्ये रेड। ठीक आहे, आणि अल्कधर्मीमध्ये पिवळा। काय आन्सर येऊ शकतं इथे? तर मिथाइल ऑरेंज एक काय आहे? पीएच इंडिकेटर आहे। इट इज अ पीएच इंडिकेटर, याने तुम्ही पीएच मापू शकतात। ओके, तर आन्सर इथे काय येणार आहे? जेव्हा ते ऍसिड मध्ये जाईल तेव्हा त्याचा कलर रेड होऊन जाणार आहे। ठीक आहे, जेव्हाही ते ऍसिड मध्ये असेल तेव्हा त्याचा कलर काय होणार? रेड होणार। तर ते अल्कधर्मी मध्ये असेल, अल्कधर्मी म्हणजे काय? बेसिक। जेव्हा ते बेस मध्ये असणार आहे तेव्हा त्याचा कलर काय होणार आहे? येलो होणार आहे। म्हणजे कलर मध्ये काय होणार आहे? चेंज होणार आहे। ठीक आहे, समजलंय सगळ्यांना? पर्याय नंबर 4 आला आपला योग्य। हे बघा अशा पद्धतीचं मिथाइल ऑरेंज आहे। जेव्हाही तुम्ही लॅब मध्ये वर्क केलं असेल ना तर तुम्ही हे बघितलं असणार आहे।
ठीक आहे. आपण जेव्हाही लॅबमध्ये एखादं प्रॅक्टिकल करतो, प्रॅक्टिकल परफॉर्म तुम्ही केले असणार आहे 10th पर्यंत किंवा ज्यांचं 12thला सायन्स झालं असेल तर त्यांना हे माहित असेल. याचा कलर चेंज होतो बघा. आपण जेव्हाही कुठली रिएक्शन करतो तर ह्यामध्ये बघा काय टाकलं जातं, एकतर ऍसिड किंवा बेस. तर त्याच्यामध्ये हे पीएच इंडिकेटर याचा कलर चेंज होताना आपल्याला दिसतो. ओके. चला, समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावरती. बघा इथे सांगितलेलं आहे शुद्ध अल्कोहोलचे पीएच मूल्य किती आहे. शुद्ध अल्कोहोल याचं पीएच मूल्य किती आहे. 7 येणार, 7.33, 7.80 आणि 8. काय आन्सर येऊ शकतं. प्रत्येकाने सेशनच्या लिंकला शेअर करायचं आहे. प्रत्येकाने सेशनला लाईक करून घ्यायचं आहे. जेवढे प्रेझेंट आहे प्रत्येकाचे लाईक इथे दिसले पाहिजे. ओके. चला पटापट फास्ट सेशनच्या लिंकला शेअर करा प्रत्येकाने. शुद्ध अल्कोहोलचे पीएच मूल्य किती असणार आहे. 7.33. ठीक आहे. किती. 7.33. मग मला सांगा बरं हे ऍसिड आहे की बेस आहे. जसं की मी तुम्हाला इथेच पीएच आता मापून दाखवलेलं होतं की पीएच मापन श्रेणीमध्ये कशा पद्धतीचं असतं. 7 मी काय म्हटलं होतं, उदासीन आहे म्हणजे न्यूट्रलला आहे. ठीक आहे. मग 7.1, 7.2 असं आपण करत गेलो होतो. तर 7 पॉईंटच्याच पुढे आलेलं आहे म्हणजे हे स्लाइटली बेसिक आहे. ठीक आहे. 7च्या थोडंसं पुढे गेलेलं आहे म्हणजे स्लाइटली बेसिक आहे, थोडंसं अल्कधर्मी आहे. ठीक आहे. आम्लारी धर्मी नाही. समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. बघा एकदम बेसिक, सोपा आणि प्रिव्हियस इयरला आलेला क्वेश्चन आहे. जास्तीत जास्त क्वेश्चन कशावर आहे आपल्या ऍसिड अँड बेसवरती. जसं की तुम्ही मला विचारत होते की मॅडम अंडर ग्रॅज्युएट लेवलची जी एक्झाम डेट आहे ती सांगा. तर 29 जून तुम्हाला सांगितली गेलेली आहे अंडर ग्रॅज्युएटची एनटीपीसीची एक्झामची डेट. जसं की ग्रॅज्युएट लेवलची एक्झाम सुरू आहे तसंच एका ठिकाणची एक्झाम तुमची रद्द पण झाली होती बट ती पुन्हा रिशेड्यूल करण्यात आलेली आहे. ठीक आहे. पेपर लीक झाल्यामुळे किंवा अशा काही गोष्टींमुळे ती एक्झाम तुमची रद्द करण्यात आली होती बट ती पुन्हा शेड्यूल झालेली आहे. आणि अंडर ग्रॅज्युएट म्हणजे जे 12th लेवलवरचे जे होते ते बघत होते परीक्षेची वाट आहे ना. तर 29 जून सांगितलेलं आहे. बट आता ते किती बरोबर आहे हे आपल्याला माहित नाहीये. कन्फर्मेशन असं नाहीये. जसं की तुम्ही इतके बघितलं असेल तर तुम्हाला पहिले एक नोटीस अशीच आलेली असते रेल्वेकडून आणि देन नंतर ऑफिशियल तुमचं नोटिफिकेशन निघतं. तर त्या पद्धतीने ते किती फेक आहे किंवा किती रिअल आहे हे आपण आता नाही सांगू शकत. बट आता फक्त 29 जून सांगितलेलं आहे. तुमची ग्रुप डी ची सुद्धा एक्झाम डेट इथे सप्टेंबर महिन्याची इथे आलेली आहे. तर ह्याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ मी दिलेला आहे आपल्या चॅनलवर अपलोड असेल, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आणि हे सगळे व्हिडिओ बघण्यासाठी टिक्कर मराठी एसएससी आणि रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण सगळ्यात जास्त माहिती, जी खरी माहिती आहे ती आपल्या ह्या चॅनलवर तुम्हाला लगेच मिळून जाते. तर शुद्ध पाण्याचे मूल्य किती आहे पीएच मूल्य, तर ते 7च्या बरोबरीने. ठीक आहे. 7. आपलं जे आपण जे पाणी पितोय ना मिनरल वॉटर, टॅप वॉटर, कुठलं पितात तुम्ही. तर जे वॉटर आहे तर त्याचा जो पीएच आहे तो 7 असतो. म्हणजे ना ऍसिड ना बेस असतो. ठीक आहे. खूप ऍसिडिक किंवा बेसिक असेल तर आपल्या शरीरातल्या ज्या जैवरासायनिक क्रिया आहेत त्या पण बदलून जातील है ना. तर पाण्याचं पीएच किती आहे. 7 आहे. लक्षात आलं. पुढचा प्रश्न बघा. आंबट दुधामध्ये, आता हे आंबट नसतं लिहिलं तरी पण चाललं असतं आपल्याला, कारण आपल्याला माहितीये की ऍसिडची चव आंबट असते, बेसची काय असते तुरट असते. मी तुम्हाला सांगितलंच आहे. मग आंबट दुधामध्ये असलेले आम्ल कोणते. प्रत्येकाला याचा आन्सर माहितीच असणार आहे. पर्याय नंबर कितवा योग्य येईल हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. तोपर्यंत ज्यांनी आतापर्यंत सेशन लाईक केलेलं नाहीये, सेशनच्या लिंकला शेअर केलेलं नाहीये, सर्वप्रथम तेच काम करायचंय. सगळ्यात आधी सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचंय. सेशनला प्रत्येकाने लाईक करून घ्यायचं आहे. आंबट दुधामध्ये कोणते ऍसिड असणार आहे, तर ते असणार आहे लॅक्टिक ऍसिड. पर्याय नंबर दुसरा योग्य. सायट्रिक ऍसिड सगळ्या लिंबूवर्गीय फळांमध्ये असते. काय आहे. लिंबूवर्गीय जेवढेही त्याच्यामध्ये. ठीक आहे. टार्टरिक कशामध्ये असते. द्राक्षामध्ये असते, चिंचामध्ये असते. मग मला सांगायचंय ग्लायकोलिक आम्ल कोणात प्रेझेंट आहे. ठीक आहे. हे बेसिक होते, हे तुम्हाला माहिती आहे. तर त्याच्याबद्दल सुद्धा सांगायचं आहे. ठीक आहे. समजलं आहे सगळ्यांना. चला पटापट फास्ट सेशनच्या लिंकला प्रत्येकाने शेअर करायचंय. सेशनला प्रत्येकाने लाईक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर. पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी आपल्या बॅच बद्दल जाणून घेणार आहोत. रेल्वे भरती 2025 साठी तुम्ही आरआरबी, एनटीपीसी, एलपी किंवा ग्रुप डी सारख्या एक्झामचे फॉर्म भरले असणार आहात. तर तुमचा रेल्वे भरतीमध्ये स्कोरिंग सब्जेक्ट आहे सामान्य विज्ञान, जनरल सायन्स. तर ह्या सामान्य विज्ञानाची मी स्पेशल बॅच घेऊन आलेली आहे. या बॅच मध्ये तुमचे टॉपिक नुसार प्रश्न उत्तरे होणार आहे. ठीक आहे. या बॅच मध्ये तुम्हाला दररोज लाईव्ह लेक्चर मिळणार. तेच लेक्चर रेकॉर्डिंग फॉर्म मध्ये 1 वर्षापर्यंत बघता येणार आहे. त्याचसोबत डेलीच्या पीडीएफ तुम्हाला ऍप मध्ये अवेलेबल करून देण्यात येणार आहे.
MCQ सुद्धा मिळणार आहे आणि आपल्या ह्या बॅचची जी फी आहे ही आहे फक्त 499 आणि आपल्या बॅचसाठी या वीक मध्येच काय होणार आहे, बॅच स्टार्ट होणार आहे. ऍडमिशन कधीपासून तुमचं सुरू झालेलं आहे, पण बॅचला सुरुवात जी आहे ती ह्या वीक मध्ये होणार आहे. तर प्रत्येकाने बॅचला ऍडमिशन घ्यायचं आहे. अधिक माहितीसाठी या बॅच बद्दल तुम्हाला अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर आपला ऑफिस नंबर सुद्धा आहे 8233007373 वर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि बॅचला आजच ऍडमिशन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. बघा, जेव्हा पाण्याला आम्लाने अधिकाधिक पातळ केले जाईल तेव्हा त्याचे पीएच म्हणजे त्याचे जे H प्लस आयन आहे, आम्लामध्ये H प्लस आयन्स असतात ना, ते आयन त्याची आर्द्रता काय होईल. ठीक आहे. आता बघा, आता मी इथे घेतलं की हे ऍसिड आहे. यामध्ये ह्या कंटेनर मध्ये आपण काय घेतलं, इथे पूर्ण काय आहे, ऍसिड आहे. ठीक आहे. आता ऍसिड आपण घेऊया HCl आहे. ठीक आहे. आता ह्या HCl मध्ये तुम्ही काय केलं, वॉटर ऍड केलं. काय केलं, वॉटर ऍड केलं. तर HCl मध्ये H प्लस आयन्स होते की नाही, पण जसं जसं तुम्ही याच्यामध्ये वॉटर ऍड करत जाणार, ह्याला फुल करत जाणार, तर हे काय होणार आहे, याच्यामध्ये जितकं पण H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन होतं याला तुम्ही काय म्हणणार, कॉन्सन्ट्रेशन. सो ते कॉन्सन्ट्रेशन कमी होईल की वाढेल, कारण तुम्ही ह्या HCl मध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड मध्ये वॉटरला ऍड करत आहे आणि वॉटर न्यूट्रल आहे, ते ना ऍसिड आहे ना बेस आहे. तर त्याची जी आर्द्रता आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे, हे कमी होऊन जाईल. ठीक आहे. तुम्ही जर त्याच्यामध्ये अजून ऍसिड ऍड करत असले असते तर ऑब्व्हियसली ते कॉन्सन्ट्रेटेड झालं असतं, बट तुम्ही त्यामध्ये काय करताय, ऍड करताय, वॉटर ऍड केल्यामुळे ते काय होणार आहे, त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन असणार आहे ते ऑब्व्हियस कमीच होणार आहे. ठीक आहे. एकदम बेसिक क्वेश्चन आहे. आणि जसं की मी तुम्हाला म्हटलेलं आहे, ऍसिड मध्ये H प्लस आयन्स असतात आणि जो बेस असतो हे लक्षात ठेवायचं आहे, बेस मध्ये नेहमी OH मायनस आयन्स असतात. सो ओव्हरऑल तुमच्या पीएच मध्ये हायड्रोजन आयन्सच असतात. तुम्हाला असं विचारलं गेलं की पीएच मध्ये असलेला घटक कोणता आहे, नायट्रोजन आहे, कॅल्शियम आहे, हायड्रोजन आहे, तर ते काय येणार आहे, नेहमी हायड्रोजनच असणार आहे. समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. त्याआधी सगळ्यांनी सेशनच्या लिंकला शेअर करून घ्यायचं आहे, प्रत्येकाने सेशनला लाईक करायचं आहे, जेवढे प्रेझेंट आहे प्रत्येकाने. ओके. खालीलपैकी कोणते अल्कलीचे वैशिष्ट्य नाही. अल्कली म्हणजे काय, चला प्रत्येकाने सांगायचं आहे. निळ्या लिटमस पेपरला लाल करते. ठीक आहे. ते साबणासारखे गुळगुळीत असते. लाल लिटमस पेपर निळा होतो. बेस, बेस म्हणजे काय, आम्लारी. आम्लारीचं सांगितलेलं आहे. बेस चवीला कडू असतात. कडू व तुरट दोघही असतात ते. आता आपल्याला काय विचारलेलं आहे की अल्कलीचे म्हणजेच आम्लारीचे म्हणजेच बेसचे, ठीक आहे, वैशिष्ट्य नाहीये. ठीक आहे. याच्यावर लक्ष द्या. जसं की कालच्या लेक्चर मध्ये आपलं झालं होतं ना, हाय आणि नाही मध्ये कन्फ्युजन, तर नाही असं विचारलेलं आहे. तर बघा, तुमचं जे बेस आहे, जसं की मी पहिल्याच याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की याच्यावर तुमचे 2-3 क्वेश्चन तयार होऊ शकतात. कसे आहे, ऍसिड कसे आहे, आंबट, बेस कसे आहे, तुरट, आणि सोबतच काय असतात, ते कडू सुद्धा असतात, है ना. म्हणजे आता ते कडू सुद्धा आहे आणि ते तुरट सुद्धा आहे. मग बेस चवीला तुरट असतात, कडू असतात, हे तो बरोबर होता. नंतर लाल लिटमस पेपरला निळा करतात, हे सुद्धा बरोबर आहे, कारण आम्लारीमध्ये जर तुम्ही लाल लिटमस बुडवला तर तो निळाच होणार आहे, तर निळा लिटमस जरी बुडवला तरी तो निळाच राहणार आहे. ठीक आहे. नंतर ते साबणासारखे गुळगुळीत असतात, हे सुद्धा अगदी बरोबर आहे. ओके. मग उरला एक पर्याय आपला की निळ्या लिटमस पेपरला लाल मध्ये कन्वर्ट करणार, तर हे होणारच नाहीये, कारण त्याच्यामध्ये कलर निळा होतो. ठीक आहे. कलर लिटमसचा जो असणार आहे, जर तुम्ही बेस मध्ये टाकत असाल तर तो निळा होणार आहे. लाल लिटमस असेल तरी तो काय होईल, निळा होईल. ठीक आहे. आणि निळा असेल तरी सुद्धा निळाच होईल, लाल तिथे होणार नाही, लाल आम्लामध्ये होतं. म्हणून पर्याय नंबर 4 काय आला आपला योग्य, की निळ्या लिटमसला लाल मध्ये कन्वर्ट करते. आता आपल्याला काय विचारलं होतं त्यांनी, वैशिष्ट्य नाही विचारलं होतं, तर हे त्याचं वैशिष्ट्य नाहीये, बाकी तिघं पण त्याचे वैशिष्ट्य आहे. आय होप की तुम्हाला व्यवस्थित समजत असणार आहे, है ना. तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. पुढचा प्रश्न बघा काय दिलाय. आता अशी प्रक्रिया आहे, ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये आम्ल आपण घेऊया HCl. ठीक आहे. हे काय झालं, ऍसिड आहे. ठीक आहे. नंतर आणि अल्कली प्लस, अल्कली आपण काय घेऊ शकतो, आता अल्कली म्हणजे काय, बेस. आता आम्ल तर आपण घेतलेलं आहे, अल्कली काय घेणार आहे आपण, सोडियम हायड्रोक्साईड घेऊन टाकू इथे, NaOH. ठीक आहे. सोडियम हायड्रॉक्साईड.
आणि हे काय तुमचं हायड्रोक्लोरिक ऍसिड. म्हणजे आपण एकीकडे घेतलेला आहे ऍसिड आणि नंतर घेतलेला आहे बेस. ओके, आता याचे प्रोडक्ट काय तयार होते? तर बघा, ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये आम्ल आणि आम्लारी एकत्र येऊन मीठ आणि पाणी तयार करतात. ह्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं? उदासीनीकरण, इलेक्ट्रोलायसिस, डिस्टिलेशन आणि हायड्रोलिसिस. काय म्हणणार आपण ह्याला? आय थिंक की तुम्हाला सगळ्यांना ह्याच्याबद्दल माहिती आहे. तरी सुद्धा आता ज्यांना माहिती त्यांनी कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. नसेल तर मी तुम्हाला इथे सांगणारच आहे. बघा, इथे आपण काय घेतलं? पहिले आम्ल घेतलं. HCl काय आहे आपलं? स्ट्रॉंग ऍसिड आहे. आणि NaOH काय आहे? आपला बेस आहे. आता इथे काय होणार आहे बघा, इथे बघा काय इथे तयार होईल? NaCl. ठीक आहे, हा जो Na आहे हा इकडे तसाच्या तसा जाईल आणि याच्यातला हा जो Cl आहे हा याला घेऊन टाकेल. NaCl म्हणजे काय झालं? सोडियम क्लोराईड. मीन्स काय झालं? मीठ तयार झालं. ठीक आहे, मग उर्वरित कोण आहे? आता हा Na आणि Cl ने बॉन्ड तयार केला. उरला हा एक H, हा एक H म्हणजे काय झाला? H2. काय येईल इथे? प्लस H2 आणि उरलेला हा जो O आहे तो, म्हणजे हे काय तयार झालं? पाणी तयार झालेलं आहे. म्हणजे दिसतंय तुम्हाला मीठ व पाणी इथे तयार झालं आणि ह्या रिएक्शनला, ह्या प्रक्रियेला म्हटलं जातं उदासीनीकरण, ज्याला तुम्ही न्यूट्रलायझेशन रिएक्शन सुद्धा म्हणतात. लक्षात आलं? आय होप समजलं असणार आहे. ठीक आहे, लक्षात आलं असेल तर पटकन लाईक करा आणि सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करा. पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. ॲल्युमिनियम ऑक्साईड निसर्गामध्ये डॅश डॅश असतात. ॲल्युमिनियम ऑक्साईड निसर्गामध्ये कसे असतात? आता ॲल्युमिनियम तुम्हाला कशातून मिळतं? बॉक्साईड नावाच्या खनिजातून मिळतो. बट ते कसे आहे? ते ऍसिडिक आहे, ते बेसिक आहे, ते तटस्थ आहे, ते उभयधर्मी आहे, की ते काय आहे? आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ॲल्युमिनियम जे आहे हे निसर्गामध्ये आपल्याला बॉक्साईडच्या स्वरूपामध्ये मिळत असतं, है ना? पण ते कसं असतं? तर ते असतं उभयधर्मी. कसं असतं बाळांनो? ते उभयधर्मी असतं. मग उभयधर्मी म्हणजे काय सांगा बरं? ज्याला माहिती असेल तो सांगेल, ठीक आहे, ज्याला माहित नाही तो बघेल. उभयधर्मीचा अर्थ काय होतो? हे जे उभयधर्मी ऑक्साईड आहे हे पाण्यात विरघळतात आणि त्यामुळे अल्कधर्मी परिणाम ह्यांवर होतो. यांमध्ये हायड्रोक्साईड पण असतात. हायड्रोक्साईड जेवढे आयन आहे ते याच्यामध्ये प्रेझेंट असतात, पाण्यामध्ये विरघळून जातात. ठीक आहे, समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. बघा, प्रयोगशाळेमध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा निर्देशक कोण आहे? ठीक आहे, निर्देशक म्हणजे काय? इंडिकेटर, पीएच इंडिकेटर विचारलेलं आहे. प्रयोगशाळेमध्ये सगळ्यात जास्त पद्धतीने वापरला जाणारा कोण आहे? की तुम्हाला आता ऍसिड बेस बघायचा असेल तर तुम्ही काय वापरणार? फिनोलेफ्थॅलिन बघणार, युनिव्हर्सल इंडिकेटर बघणार, मिथाइल ऑरेंज बघणार, की काय बघणार? चला पटापट सांगा. सेशनच्या लिंकला शेअर करा. जेवढे प्रेझेंट आहे प्रत्येकाने लाईक करून घ्यायचंय. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब पण करून ठेवा. जर तुम्हाला नोटिफिकेशन येत नसेल तर टेलिग्रामचं जे आपली लिंक आहे त्याला जॉईन होऊन व्हा. टेलिग्रामचं पण आहे चॅनल, त्यावरती जॉईन व्हा. त्यामध्ये तुम्हाला दररोजचे लेक्चरचे नोटिफिकेशन मिळून जातं, है ना? आन्सर काय येणार आहे? लिटमस पेपर. ठीक आहे, हा जो लिटमस पेपर आहे हा नैसर्गिक दर्शक आहे, पीएच इंडिकेटर आहे. पर्याय नंबर पहिला आला योग्य. हे बघा, अशा पद्धतीने ब्ल्यू लिटमस टर्न रेड. ठीक आहे, ऍसिड मध्ये काय होणार आहे? जो ब्ल्यू कलरचा लिटमस आहे हा रेड मध्ये टर्न होतो. कशामध्ये? ऍसिड मध्ये. ऍसिडला काय म्हणतो आपण? आम्ल म्हणतो. आणि तेच तुम्हाला दाखवलं आहे बेस मध्ये. रेड लिटमस टर्न्स ब्ल्यू. बेस म्हणजे काय? आम्लारी, ज्याच्यामध्ये काय आहे? OH मायनस आयन्स आहे. काय आहे? OH मायनस, आणि यामध्ये काय आहे? H प्लस आयन्स आहेत. ठीक आहे, लक्षात आलं ना प्रत्येकाला? चला जाऊया मग पुढच्या क्वेश्चन वरती. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता रोग विषाणूंमुळे होत नाही? विषाणूंमुळे होणारा आजार जो नाहीये, विषाणू म्हणजे काय? व्हायरस. ओके, मग व्हायरसने जो नाही होणार असा आजार इथे तुम्हाला सांगायचा आहे. गालगुंड म्हणजे काय? गालफुगी होणे. गालफुगी होतो ना आपल्याला, एकदम गाल फुगतात काही काही जणांचे एकदम, है ना? आता हा पॅरामिक्झो व्हायरसने होणारा आजार आहे. आणि आपल्याला काय विचारलं? विषाणूंमुळे जो नाही होणार तो आजार विचारलाय. डेंग्यू, रेबीज आणि काला आजार. चला, माहिती असेल तर प्रत्येकाने पटापट फास्ट आन्सर करायचा आहे. सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचंय. प्रत्येकाने सेशनला लाईक करून घ्यायचंय. चला पटापट फास्ट लाईक करा, सेशनला लिंकला शेअर करून घ्या. ज्याला आन्सर माहिती आहे त्यांनी ऑफलाईन कमेंट करून आन्सर देण्याचा प्रयत्न करा. काय येईल आपलं आन्सर?
पर्याय नंबर 4 योग्य, काला आजार. काला आजार जो आहे हा परजीवामुळे होतो. ठीक आहे, परजीवी जे आहे त्याच्यामुळे होतो. लेशमेनिया डोनोवनी नावाचे परजीवी आहे ज्याच्यामुळे काला आजार होतो. बाकी रेबीज आहे, डेंग्यू आहे, गालगुंड म्हणजे गालफुगी आहे, हे सगळे कशाने होतात? हे सगळे विषाणूजन्य आजार आहे. आणि हा काय आहे? हा परजीवीने होणारा आजार आहे. तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. हायड्रोफोबिया. आता हायड्रोफोबिया, हायड्रो म्हणजे काय? वॉटर, आणि फोबिया म्हणजे काय? भीती. मग पाण्याची भीती वाटणारा रोग खालीलपैकी कोणत्या कारणांमुळे होतो? ज्याच्यामध्ये पाण्याची खूप भीती वाटते आपल्याला, असा आजार. रेब्डोव्हायरस, एंटेरोव्हायरस, रुबेला व्हायरस की पॅरामिक्झो व्हायरस? काय येऊ शकतं इथे आन्सर? प्रत्येकाने सेशनच्या लिंकला शेअर करा, लाईक पण करून घ्या सेशन, आणि ज्याला उत्तर येत असेल त्यांनी उत्तर पण द्यायचंय कमेंट बॉक्स मध्ये. कमेंट बॉक्स चेक केला जातो. ठीक आहे, काय आन्सर येऊ शकतो? रेब्डो व्हायरस. तर बघा हायड्रोफोबियालाच तुम्ही रेबीज म्हणतात है ना. रेबीज कशाने होतो? रेब्डो व्हायरसने होतो. तर रेबीज वरची लस कोणी शोधून काढली आहे हे सगळ्यांनी मला ऑफलाईन कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, रुबेलामुळे काय होणार आहे सांगा. पॅरामिक्झो व्हायरसने 3 आजार होतात तुम्हाला. एक तर रुबेला होतो, एक तर गालफुगी होते, आणि अजून काय होणार आहे? गोवर होणार आहे. ठीक आहे, हे 3 जे आहे हे कशाने होतात? पॅरामिक्झो व्हायरसनेच होतात. ठीक आहे, एंटेरो व्हायरसने काय होतं हे तुम्ही मला ऑफलाईन कमेंट करून नक्की सांगा. ओके, पुढचा प्रश्न बघा. जेव्हा शरीरातील पेशी विभाजन नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा त्याला काय म्हणतो आपण? जेव्हा शरीराचं पेशी विभाजनाची जी सिस्टीम आहे आपली, ती आपल्या हाताच्या बाहेर गेली, अनवॉन्टेड ग्रोथ होत असेल आपल्या पेशींची, ठीक आहे, सेल ग्रोथ आपली खूप जास्त मल्टिप्लाय झाली, तर त्याला स्थितीला काय म्हटलं जातं? ताप, कर्करोग, जळजळ. जळजळ होण्यामध्ये काही पेशी तुमच्या वाढत नाही तर त्याला ऑब्वियस काय म्हणणार आहे आपण? कर्करोग म्हणणार आहे, ज्याला तुम्ही म्हणतात कॅन्सर. ठीक आहे, तर कॅन्सर म्हणजे काय? की गाठ तयार होणे, पेशीची गाठ तयार होते, पेशी अननेसेसरी वाढतात आणि ज्यामुळे गाठ तयार होते. पहिले ती गाठ सौम्य असते पण नंतर ती दुर्गम्य बनते. ठीक आहे, मग त्याला काढणं खूप डेंजर होतं आणि त्याच्याने दगावू सुद्धा शकतं. ठीक आहे, म्हणजे एखाद्याचा जीव सुद्धा त्याच्याने जाऊ शकतो. म्हणून आपल्यात स्वतःवर स्वतःच लक्ष द्यायचं असतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. कार्बनचा ॲलोट्रॉप्स कोणता नाही? ॲटोट्रॉप म्हणजे अपरूप. ठीक आहे, अपरूप. अपरूप तुम्ही म्हणतात ना, मॅडम तुमच्यासारखी माझी बहीण दिसते. ओके नाही, आपल्या बॅच मध्ये असे स्टुडंट आहे जे म्हणतात मॅडम तुमच्यासारखीच आहे माझी बहीण दिसायला, किंवा काय म्हणतात मॅडम तुमच्यासारखीच मैत्रीण होती माझी, है ना. मग अपरूप म्हणजे सारखं दिसणारे किंवा त्याचेच असणारे सारखे. ठीक आहे, मग कार्बनचा ॲटोट्रॉप कोण नाहीये? कार्बन डायऑक्साइड येणार आहे. ठीक आहे, इथे फुलरिन आहे, फक्त इथे आलेला आहे फुलरिन, डायमंड की ग्रॅफाइट. आता फुलरिन कार्बनचंच रूप आहे, सो मी तिथे सांगितलं. बाकीचं तुम्ही सांगा. पर्याय नंबर कोणता योग्य येईल? कार्बन डायऑक्साइड हा एक वायू आहे. हा वायू आहे. प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस प्रक्रियेमध्ये वनस्पती याला काय करतात? शोषतात, ऍब्झॉर्ब करतात. ओके, आणि मानव याचं याला काय करतात? रिलीज करतात, है ना. डायमंड आणि ग्रॅफाइट हे दोघं कार्बनचे शुद्ध रूप आहेत. लक्षात आलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावरती. पुढचा प्रश्न आहे मत्स्य, ज्याला काय म्हणतात? चामखीळ. चामखीळ कशामुळे होते? चामखीळ होते बघा, हा ना आपल्या स्किनचा एक आजार आहे. चामखीळ तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, है ना. इथे मी डायग्राम नाही घेतली त्याची, मग तुम्ही म्हणाल मॅडम काय दाखवलं तुम्ही आम्हाला, है ना. मग हे जी चामखीळ आहे ही कशामुळे होते? एकपेशीय वनस्पतीने होते, बुरशीने होते, विषाणूने होते की जीवाणूने होते? तर चामखीळ होण्याचे कारण काय? विषाणूजन्य आजार आहे हे. ठीक आहे, पॉप्युलोमा व्हायरसमुळे होते. ही कशामुळे होते? विषाणूजन्य होते. पॉप्युलोमा व्हायरस, ज्याला तुम्ही काय म्हणणार? HPV, ह्युमन पॉप्युलोमा व्हायरस, विषाणूजन्य आजार. त्वचेचा आजार आहे हा. ठीक आहे, तर आजसाठी इतकंच. आय होप की आजचं ही लेक्चर तुम्हाला खूप छान पद्धतीने समजलं असणार आहे. समजलंय की नाही?
लेक्चर कसं वाटलं, क्वेश्चन आन्सर कसे वाटले हे नक्की मला ऑफलाईन कमेंट करून प्रत्येकाने सांगण्याचा प्रयत्न करा. चॅनलवर नवीन असाल तर टिक्कर मराठी SSC आणि रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आपला ॲप सुद्धा आहे, तुम्ही ॲपला डाउनलोड करून ठेवा. त्यामध्ये तुम्हाला या सगळ्या PDF अवेलेबल होऊन जातील. आणि नोटिफिकेशन जर येत नसेल तर तुम्ही टिक्कर मराठीचं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, ते जॉईन करून घ्या. कारण तिथे तुम्हाला प्रत्येक लेक्चरचे नोटिफिकेशन मिळून जाईल. ठीक आहे. पुन्हा भेटूया उद्या. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.